तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी काँग्रेसच्या गोटातून दिल्लीतून येतेय। सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष होत्या, पण त्यांच्या अध्यक्षाच्या नंतर कोण अध्यक्ष होणार याचा फैसला आज होईल असं वाटत होतं, पण पुढील निवडीपर्यंत सोनिया गांधीच पुढचे 6 महिने तरी हंगामी अध्यक्ष राहतील हे आता स्पष्ट दिसतंय। पक्षातील आरोप प्रत्यारोपांमुळे सोनिया गांधी व्यथित झालेल्या आहेत हे सुद्धा समोर आलेला आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये 23 नेत्यांनी जे लेटर लिहिलं तो लेटर नसून ते लेटर बॉम्ब ठरलंय आणि त्यामुळे मोठी खळबळ काँग्रेसमध्ये उडाली। मंथन झालं आज काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये। याबद्दल राहुल गांधींची प्रतिक्रिया आली। राहुल गांधी सुद्धा प्रचंड संतापले, सोनिया गांधी व्यथित झाल्या आणि काँग्रेसमध्ये जे घमासान सुरू आहे ते घमासान सुद्धा आज समोर आलेलं आहे। पक्षातील आरोप प्रत्यारोपांमुळे सोनिया गांधी जर व्यथित झालेल्या असतील आणि पुढच्या 6 महिने सोनिया गांधीच अध्यक्ष राहतील हे सुद्धा आज समोर आले। खरं तर या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ठरला ते म्हणजे 23 नेते, त्या नेत्यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली। ते प्रचंड चिडल्याचं सुद्धा दिसलं आणि त्यानंतर जे ज्येष्ठ नेते होते त्या कपिल सिब्बलांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली। राहुल गांधी म्हणतात आम्ही भाजपशी हात मिळवणी केली, कारण राहुल गांधींनी आज कार्यकारिणीच्या बैठकीत तो आरोप केला। काँग्रेसची बाजू आम्ही राजस्थान हायकोर्टात यशस्वीरित्या मांडली। मणिपूरमध्ये भाजपचं सरकार पाडण्यासाठी आम्ही पक्षाची बाजू मांडतोय। 30 वर्षात कोणत्याही मुद्द्यावर मी भाजपच्या बाजूने कधी मत व्यक्त केलं नाही। आम्ही भाजपशी हात मिळवणी करतोय। हा जो आरोप आमच्यावर केला जातोय तो आरोप चुकीचा आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पण काही वेळानंतर त्यांनी ट्विट मागितलं, मी असं काहीही बोललो नाही असं मला स्वतः राहुल गांधी यांनी कळवलेलं आहे। त्यामुळे तासाभरापूर्वीच्या ट्विटमधूनच त्यांनी एक दुसरं स्पष्टीकरणाचं ट्विट दिलं, म्हणून मी माझं ट्विट मागे घेतोय असं म्हणत त्यांनी आधीचं ट्विट मागे घेतलं आणि काहीसा पडदा टाकण्याचा प्रयत्न सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला। पण यानंतर सुरजेवाला जे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांनी काय ट्विट केलेलं आहे ते सुद्धा बघूयात। सुरजेवालांनी सांगितलं की राहुल गांधी अशा प्रकारचं काहीही बोलले नाहीत। जे सांगितलं गेलं की त्या 23 नेत्यांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक झाले, त्यांनी सांगितलं की अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपला मदत केलेली आहे, त्यामुळे जो ठपका ठेवला त्यानंतर ज्येष्ठ नेते चिडलेले होते। पण राहुल गांधी अशा प्रकारचं कुठलंही विधान त्यांनी केलेलं नाही हे सुरजेवाला सांगतायत। आपल्या सगळ्यांना एकत्र राहिलं पाहिजे अशा प्रकारची सारवासारव करताना सुद्धा रणदीप सुरजेवाला दिसले। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आजचा दिवस काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा होता। खरं तर भूकंप झाला लेटर बॉम्बच्या नंतर। आज काय नेमकं महाभारत झालं कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये, जरा सविस्तर सांगा। जवळपास 7 तासाची काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली। सकाळी 11 वाजता सुरू झाली तर साधारणतः 6 वाजता ही बैठक संपली। या बैठकीमध्ये जवळपास 52 सदस्य होते। 52ही सदस्यांनी आपापलं म्हणणं मांडलेलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे सोनिया गांधींनी बैठकीच्या सुरुवातीलाच मी आपल्या अध्यक्षपदापासून बाहेर पडण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया प्रारंभ केला अशा प्रकारचं पत्र काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांना दिलं। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर बैठकीला वादंग निर्माण सुरू झाली। त्यानंतर ज्या पद्धतीने सर्व नेत्यांनी वक्तव्य जाहीर केले आणि त्यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीनं कपिल सिब्बलचा मुद्दा असो किंवा जे त्या 23 नेत्यांनी जे पत्र लिहिलं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे काँग्रेसच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर सोनिया गांधींच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, राहुल गांधींच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यावर राहुल गांधींनी सर्वात प्रथम ते बोलले आणि त्यांनी म्हटलं की जेव्हा माझी आई आजारी होती त्यावेळी अशा प्रकारचं पत्र लिहून एक प्रकारे आपण काय साध्य केलं। नक्कीच हे सगळं महाभारत सुरू होतं आणि त्यामुळे त्याच्याबद्दल नाराजी सुद्धा राहुल गांधींनी व्यक्त केली आणि सोनिया गांधी व्यथित झाल्याचं सुद्धा समोर आलं। पण यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी महाडमधून ब्रेकिंग न्यूज येते। ब्रेकिंग न्यूज एका अपघाताची आहे। महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळलेली आहे। दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। आपण बघतोय की काजळपुरा परिसरामधली ही इमारत आहे महाडमधली आणि या इमारतीत 60 पेक्षा अधिक फ्लॅट होते असं सुद्धा कळतंय। तारी गार्डन इमारतीचं नाव असून महाड शहरातल्या काजळपुरा परिसरातली ही इमारत होती असं कळतंय। मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मोहन, ही नेमकी घटना कशामुळे घडली, काय अपडेट्स? महाड शहरामध्ये काजळपुरा म्हणून गाव आहे, म्हणजे एरिया आहे तो।
त्या तिथे 5 मजली बिल्डिंग होती. 47 फ्लॅट होते तिथे. 47 लोक त्या ठिकाणी फॅमिलीज राहत होते असं कळतंय. ते इमारत आता अर्धा तासापूर्वी पूर्ण पत्त्यासारखं पूर्ण कोसळलंय. त्यात किती लोक आहेत, काय आहेत अजून कळत नाही. स्थानिक लोक तिथे मदत कार्य सुरू आहे. नगरपालिकेचे आहेत, पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आहेत. किती लोक आहेत, काय आहेत अजून काही कळत नाही. आता अंधार होत आलेला आहे. पूर्ण तो एरिया घाबरून गेलेला आहे. पूर्ण महाड आदरलेला आहे की असं पूर्ण पत्त्यासारखं बिल्डिंग खाली पडलेली आहे. त्यात किती लोक होते, काय होते अजूनही पत्ता लागत नाहीये. तिथे स्थानिक लोक सगळे त्या ठिकाणी जेवढं पडलेलं ते सगळं उचलून साईडला घेत आहेत. तिथे धावपळ सुरू आहे. त्या ठिकाणी आता सगळे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. किती काय आहे अजून काही कळत नाहीये. मोहन, ही जी इमारत आता पूर्ण कोसळलेली आपल्याला दिसते, ती इमारत किती जुनी होती? त्याबद्दल अजून थोडीशी माहिती नाहीये. अजूनही आत्ताच कोसळलेली आहे. पण त्यात किती वर्षाची आहे, काय आहे अजून त्या ठिकाणी आता तिथे शासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्याच्याबद्दलची माहिती नाही. पण आता मोहन, जी इमारत आता कोसळलेली दिसते त्या इमारतीमध्ये साधारण किती लोक राहत होते याबद्दलची तरी काय माहिती मिळू शकली आहे? या 5 मजल्या इमारतीमध्ये 47 फ्लॅट होते. त्या ठिकाणी लोक राहत होते. ते पण किती कुटुंब होते अजूनही कळत नाहीये. पण 47 फ्लॅट मध्ये सगळे लोक फॅमिलीज राहत होते का, किती काही रिकाम्या होते का ते अजून त्या ठिकाणी तपास सुरू आहे. आणि किती कुटुंब आहे, किती लहान मुलं आहेत, किती महिला आहेत अजूनही अद्याप कळत नाहीये. बरं, पण साधारण किती वाजता हा अपघात झाला याच्याबद्दल काय माहिती मिळते? आत्ताच अर्धा तासापूर्वी ही इमारत पूर्ण पत्त्यासारखी कोसळलेली आहे. आता जस्ट आणि आता त्या ठिकाणी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. अग्निशमनाचे लोक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पूर्ण ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे. मोहन, जी दृश्य तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यात स्पष्ट दिसतंय की आजूबाजूला गजबजलेला हा सगळा परिसर आहे. मदत कार्य तिथं सुरू झालंय का? अग्निशमन दलाच्या गाड्या तिथपर्यंत पोहोचू शकल्यात का? महाड शहराच्या मध्य ठिकाणी हे काजपुरा गाव आहे. पूर्ण सिटी आहे. सिटीमध्ये हे इमारत होती. त्या ठिकाणी आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत. पूर्ण दातीनी हे एरिया आहे तो. आणि हे जी बिल्डिंग पडली त्या ठिकाणी शेजारचे सगळे लोक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पूर्ण किती फॅमिलीज आहे हे अजूनही अद्याप कळत नाहीये. त्या ठिकाणी अचानक हे आणि हे पावसाळा आता पाऊस पडत होता आणि ही इमारत कोसळलेली आहे. ती किती वर्षाची आहे, काय आहे अजून कळत नाहीये. आणि त्या ठिकाणी आता ह्या अग्निशमनाचे लोक त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे. नक्कीच खूप मोठा ढिगारा आहे आणि यात अनेक कुटुंब सुद्धा अडकलेली असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. खरं तर नेमकी ती संख्या किती असेल हे सांगू शकत नाही. पण सध्या पोलीस तिथे पोहोचलेले आहेत. अग्निशमन दलाची टीम सुद्धा काही वेळातच तिथे पोहोचेल अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी आता आपल्याला दिलेली आहे. तुम्ही अधिक माहिती घ्या. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू. आपण आत्ता ज्या प्रेक्षकांनी आत्ता टीव्ही ऑन केलेला आहे त्यांच्या माहितीसाठी महाड शहरामधली मोठी दुर्घटना समोर आलेली आहे. 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीमध्ये 47 कुटुंब राहत होती अशी सुद्धा माहिती मिळते आहे. दृश्यांमध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की अत्यंत गजबजलेला दाटीवाटीचा हा सगळा परिसर आणि या परिसरातली ही भली मोठी इमारत होती. ही इमारत जेव्हा कोसळली तेव्हा असा कुठला तिचा भाग सुद्धा राहिलेला नाहीये जो कोसळायचा राहिला असं नाहीये. पूर्णपणे इमारत जमीनदोस्त झालेली आपल्याला दिसते. मध्यवर्ती भागामध्ये शहराच्या ही इमारत आहे आणि आपल्याला टॉप अँगलने सुद्धा जे दृश्य दिसत आहेत त्यातून आपल्याला त्यातली विदारकता दिसते आणि किती भीषण परिस्थिती तिथे निर्माण झालेली असू शकते याचा अंदाज सुद्धा येतोय. स्वाभाविकपणे शहरातले सगळे नागरिक घाबरलेले आहेत. आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा धुळीचे लोट उठलेले आपल्याला दिसत आहेत आणि आता प्राथमिक दृष्ट्या तिथं मदत कार्य पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुद्धा होत आहेत. घटनास्थळी त्वरित पोलीस पोहोचलेले आहेत. पण आजूबाजूचे लोक सुद्धा आपल्या परीने तिथं मदत करण्याचा प्रयत्न करतायत. दिनेश केळुसकर आपल्या सोबत अधिक माहितीसह जोडले गेलेले आहेत. दिनेश, तुमच्याकडे काय अपडेट्स आहेत? दिनेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय?
तेव्हा या क्षणाची महाडमधली अत्यंत मोठी दुर्घटना समोर आलेली आहे। 5 मजली इमारत, ज्या इमारतीमध्ये 47 कुटुंब राहत होते अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे। 47 कुटुंबाची ही इमारत अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेली आहे, पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। मोठमोठे पिलर सुद्धा जमीनदोस्त झालेले आहेत। त्यामुळे नेमकी याच्यामध्ये किती लोक अडकलेली आहेत, किती लोकांना आपले प्राण गमवावे लागले त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती नाही, कारण या क्षणाला आत्ता ही घटना घडलेली आहे। सुनील तटकरे आत्ता खासदार आपल्या सोबत आहेत। सुनीलजी, तुमच्याकडे या दुर्घटनेबद्दलची काय माहिती आत्ताची लेटेस्ट? नाही, मी आताच मुंबईला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत येत असतानाच मला फोन आला की महाड शहरामध्ये अशी एक इमारत त्या ठिकाणी कोसळलेली आहे आणि अलीकडच्याच कालावधीमध्ये 10-12 वर्षामध्ये त्या इमारतीचं बांधकाम झालेलं होतं। बरं, अजून सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेतोय। घडलेली घटना दुर्दैवी आहे, पूर्णपणे त्याची चौकशी तर करावीच लागेल, कारण केव्हा बांधली गेली, काय होतं वगैरे वगैरे। पण जे घडलंय ते गणेशोत्सवच्या कालावधीमध्ये घडलंय, अतिशय दुर्दैवी झालंय। तसं आजही तसं फारशी अतिवृष्टी त्या ठिकाणी नव्हती, त्यामुळे या सगळ्याच प्रकरणाची पूर्णपणे चौकशी ही करावी त्या ठिकाणी लागेल। परंतु घडलेल्या या घटनेबद्दलचं दुःख त्या ठिकाणी मी व्यक्त करतो। मी स्वतःही उद्या सकाळी किंवा उद्या परवा त्या ठिकाणी जाऊन भेट देईन, पण त्याच्या अगोदर पूर्णपणे प्रशासनाजवळ बोलून या संदर्भामध्ये ताबडतोब जी काही कारवाई करायची असेल ती करण्यासंदर्भामध्ये मी बोलेन। तटकरे साहेब, मुद्दा हा आहे की आता जी ही इमारत कोसळली त्यानंतर किती लोक तिथं अडकलेले आहेत किंवा किती लोक जखमी झालेत याबद्दलची काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? नाही, त्याच्याबद्दलची मी सुद्धा माहिती घेतोय, कारण ती त्या इमारतीमध्ये बरेच अंशी त्या इमारतीमधले ज्या काही फ्लॅट होते किंवा काय होते ते व्याप्त होते, म्हणजे ऑक्युपाय होते असं समजलं। बरं, प्रत्यक्षात त्या ठिकाणी किती नेमकं काय आहे ती सुद्धा माहिती मला अजून मिळायची आहे, ती सुद्धा मी माहिती सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतो। साधारणतः मुंबईमध्ये जेव्हा अशा प्रकारे इमारत कोसळते तेव्हा तिचं जे वय असतं ते साधारण 80, 90, 100 वर्षापर्यंत असतं। जर ते 12-15 वर्ष इतक्या कमी कालावधी पूर्वीची ही इमारत असेल आणि जर ती कोसळली असेल तर निश्चितपणे यात जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो दोषी असू शकतो। पण नक्कीच त्यांनी कोणी ते काही काम केलं असेल, कोणी आर्किटेक्ट कोणी काय केलं असेल, कशा पद्धतीने त्याला ओसी किंवा काय देण्यात आलं, या सगळ्याच गोष्टीची चौकशी त्या ठिकाणी करावी लागणार आणि ते आम्ही निश्चित करू। एक अपडेट फक्त सुनीलजी देतो, तुम्ही सोबत राहाच। NDRF ची टीम आता घटनास्थळावर पोहोचलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी स्वाती लोखंडे डोके आपल्या सोबत आहे। स्वाती, विलास, काही वेळापूर्वीच रायगडच्या कलेक्टरचा NDRF साठी फोन आला होता आणि 5 मजली इमारत कोसळली आहे, त्यामुळे टीमने लगेचच रायगडला पोहोचावं अशी विनंती करण्यात आली। त्यानंतर आता मुंबईतून ही टीम निघालेली आहे। साधारणतः किमान कमीत कमी एक 4 तासांचा, तरी 4 ते 4.5 तासांचा कालावधी, म्हणजे अंधार आणि पाऊस पाहता 4.5 ते 5 तासांचा कालावधी लागेल आणि त्या वेळात NDRF ची टीम पोहोचणे त्याच्यानंतरच कामाला सुरुवात होईल। पण आता या सगळ्यामध्ये जी महत्वाची भूमिका ठरणार आहे ती म्हणजे स्थानिक प्रशासनाची, कारण साधारणतः 60 कुटुंब अडकले तसं अशी प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे या कुटुंबातला जे किमान ज्या गोष्टी जो मलबा काढून जर कोणी अडकले असेल वरच्यावर त्यांना किमान काढण्याचं सगळ्यात आधी काम हे स्थानिक प्रशासनानं करायचं आहे। बाकी नंतर NDRF हे सगळं काम हाती घेईल, पण तोपर्यंत अधिक खाली कोणी अडकलं असेल तर त्याला याचा त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर जर जोरदार मुसळधार पाऊस असेल तिकडे तर याचाही मोठा अडथळा येऊ शकतो। पण ही खूप मोठी बाब आहे की असंही म्हटलं जातं की साधारणतः ही इमारत जी होती ही काही वर्षांपूर्वीच बांधली होती, त्यामुळे एकूणच कन्स्ट्रक्शनवर आणि विशेषतः अशा छोट्या शहरांमधल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी संदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। स्वाती, तुम्ही सोबत राहा। आता आपल्या सोबत सुनील तटकरे आहेत। तटकरे साहेब, मुद्दा हा सुद्धा आहे, जर आता मुंबईतून NDRF ची टीम निघालेली असेल तर ती महाडला पोहोचायला 4 तास जर लागत असतील तर आपण रोरोची सोय केलेली आहे, त्या माध्यमातून समुद्रमार्गे लवकर कसं पोहोचता येईल, कारण जीवितहानी आपण टाळू शकतो? नाही, महाडला जात असताना रोरोचा त्याचा उपयोग काहीच होणार नाही। त्यांना मुंबई गोवा रस्त्यानेच त्या ठिकाणी पोहोचावं लागेल। मुंबईवरून महाडपर्यंत जाण्याचं अंतर 4 तास आहे, निर्विवादपणे त्या ठिकाणी आहे। परंतु स्थानिक अन्य काही सहकार्यांच्या मदतीने त्या ठिकाणी काय पद्धतीने मदत उपलब्ध करता येईल त्या दृष्टिकोनातून मात्र सुद्धा नक्की देण्यात येईल। तटकरे साहेब, तुमचा वेळ फार घेत नाही, पण आता जेव्हा छोटं शहर आहे महाड हे, तेव्हा त्यांच्याकडे अशा प्रकारच्या संकटाशी 2 हात करण्यासाठी यंत्रणा
नसू शकते. मग अशा वेळी पर्याय काय तुमच्याकडे? पनवेलमधून तुम्ही पाठवू शकता टीम, नवी मुंबईतून पाठवू शकता, लवकरात लवकर टीम कुठून पाठवता येऊ शकते? ज्या ज्या ठिकाणी टीम पाठवणं शक्य होईल, आता जाऊ शकतात नवी मुंबई किंवा पनवेलमधूनच, तर त्या ठिकाणच्या अशा रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या काही टीम्स असतील तर त्यांना सुद्धा पाठवण्याच्या दृष्टीकोनातून मी आता सविस्तरपणाने दोन्ही आयुक्तांशी आणि सरकारजवळ सुद्धा बोलतोय. नक्कीच सर, वेळात वेळ काढून तुम्ही न्यूज 18 लोकमतशी ही सगळी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आता रेस्क्यू ऑपरेशनच्या संदर्भातली जी काही माहिती असेल ती माहिती खासदार तिथले लोकप्रतिनिधी सुनील तटकरे घेतील आणि आपले प्रतिनिधी सुद्धा आता याबद्दलचे अपडेट्स घेण्यासाठी आता कामाला लागलेले आहेत. पण आता ज्यांनी टीव्ही ऑन केलाय त्यांच्यासाठी हे अत्यंत मोठी महत्त्वाची बातमी, ती म्हणजे महाड शहर आज पुन्हा एकदा हादरलेलं आहे. महाड शहरातल्या अत्यंत गजबजलेल्या अशा परिसरातली 5 मजली इमारत, ज्या इमारतीमध्ये 47 कुटुंब राहत असल्याची माहिती मिळते, ही इमारत कोसळलेली आहे. अत्यंत गजबजलेल्या अशा परिसरातली ही इमारत होती आणि त्यामुळे इथं मदत कार्य पोहोचवण्यासाठी अनेक लोक आलेले असले तरी त्यांच्याकडे मदत करण्यासाठी किंवा तो सगळा ढिगारा उपसण्यासाठीची जी काही साधनं असतील त्या साधनांच्या माध्यमातून तिथं मदत करण्याचं काम लोक करतायत. सुरुवातीला तर सगळे लोक हादरून गेलेले होते, घाबरलेले होते की हे सगळं अचानक कसं काय झालं आणि कशी ही इमारत कोसळली. पण आता जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईतून एनडीआरएफची टीम सुद्धा तिथं पोहोचेल पुढच्या काही तासामध्ये, कारण ती मुंबईतून निघालेली आहे. 3 ते 4 तास लागू शकतात. दिनेश कडुसकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत अधिक माहितीसह जोडले गेलेले आहेत. दिनेश, तुमच्याकडे काय अधिक माहिती? ही इमारत मुळात फार जुनी नव्हती, 10-12 वर्षापूर्वीच बांधकाम होतं आणि साधारणपणे 45 कुटुंब त्या इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती आणि त्या कुटुंबापैकी साधारणपणे 70 ते 80 लोक, 70 ते 75 लोक या इमारतीमध्ये राहत होते अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. अधिक पण असू शकतात लोक, पण ही इमारत नेमकी कशी कोसळली, काय कारण होतं ते नंतर शोधलं जाईल. आता तिथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी जेवढे म्हणून यंत्रणा तिथे पोहोचायला पाहिजेत तेवढ्या आता पोहोचायचा प्रयत्न करतात. एनडीआरएफची टीम मुंबईतून निघालेली आहे आणि त्याचबरोबर आणखी स्थानिक यंत्रणा ज्या तिथे पोहोचायला आवश्यक आहेत त्या तिकडे पोहोचतात. खरं तर सगळ्या यंत्रणांना आता रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलर्ट केलेला आहे. अँब्युलन्सेस तिथे पोहोचलेले आहेत. स्थानिक लोक रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे जेवढं त्यांना काढता येईल तेवढं बाहेर काढतायत मटेरियल सगळं. आत कोणी वाचलेलं आहे का, आत कोणी कोणाला जिवंतपणे बाहेर काढता येईल का याचा प्रयत्न आधी पहिल्यांदा सुरू आहे. परंतु या सगळ्या स्थानिकांच्या ऑपरेशनला एक जे मार्गदर्शन लागतंय, गाईडलाईन्स लागतो तज्ज्ञांचा, ती टीम अजून पोहोचली नाही आणि त्याच्यामुळे थोडाफार उशीर होईल या रेस्क्यू ऑपरेशनला प्रत्यक्ष. आणि त्याच्यात सध्या तरी पाऊस कमी आहे, परंतु जर रात्री पाऊस भरपूर सुरू झाला तर मात्र या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये खूप अडचणी येऊ शकतात. प्राथमिक माहिती ही आहे की 70 ते 80 लोक या ढिगाऱ्याखाली इमारती जी कोसळल्या तिथे अडकलेले असू शकतात. दिनेश, खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे. साधारण 10 ते 12 वर्ष इतकीच ही जुनी इमारत आहे, ही महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे. त्याचबरोबर 70 ते 80 जण या इमारतीत राहत होते अशी जर माहिती असेल आणि जी अवस्था आपण आता दृश्यांमध्ये बघतो, काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य म्हणावे लागतील. दिनेश, ही इमारत कुणी बांधलेली होती? ती प्रायव्हेट होती की सोसायटीची होती? काय त्याबद्दलची काय माहिती आहे? अजून नक्की माहिती समोर आलेली नाही आहे, परंतु हा जो सगळा मोहल्ला आहे हा सगळा मुस्लिम मोहल्ला आहे, काजळपुरा भाग, आणि त्याच्यामधली कुटुंब ही बरीचशी मुस्लिम कुटुंब असल्याची माहिती मिळते आहे. आणि आता ही नेमकी इमारत कशामुळे कोसळल्या, तिथे काही काम चालू होतं का, तिथे काही आणखी काही त्याला छेडछाड झाली होती का त्या इमारतीच्या स्ट्रक्चरला, याबाबतची माहिती आता घेतली जाईल. परंतु आता तिकडे अँब्युलन्सेस तातडीने पोहोचवण्यात येत आहेत आणि जर तर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. दिनेश, तुम्ही सोबत राहा, तुमच्याकडे खूप महत्वाची माहिती आहे. पण आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत संदीप मोरे, आपले प्रतिनिधी सुद्धा आहेत, ते व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत आणि विशेष म्हणजे ते महाड शहरातले नागरिक सुद्धा आहेत. संदीप, हा जो परिसर सांगितला जातोय, हा परिसर नेमका कसा आहे, या इमारतीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? या इमारतीबद्दल असं आहे की हा सगळा जसं दिनेशजींनी सांगितलं की हा मुस्लिम बहुल भाग एरिया आहे. काजळपुरा आणि आंबेडकर स्मारकापासून हा खूप जवळचा एरिया आहे आणि गेल्या 2-3 दिवसापासून सतत होणाऱ्या पावसामुळे पण इमारत कशी आहे ही आता आम्ही स्पॉटवरती पोहोचतो 1-2-3 मिनिटांमध्ये. आणि
पण जो परिसर आहे त्या भागात पूर्ण पाणी भरते सगळ्यात जास्त, म्हणजे कमीत कमी जरी पूर पडला किंवा जास्तीत जास्त जरी पूर पडला तरी या भागामध्ये खूप पाणी साचलेलं असते. बर, पण हा सगळा परिसर अत्यंत गजबजलेला दिसतोय, जो टॉप अँगल कॅमेराने दिसतोय तो, त्यामध्ये की अगदी निमुळते रस्ते सुद्धा दिसत आहेत, त्यामुळे मदत कार्याला सुद्धा अडचणी येऊ शकतात तिथे. जी, आता तिथे फायर ब्रिगेड आणि महाडच्या काही ज्या समाजसेवी संस्था आहेत त्यांच्याही JCB आहेत, इव्हन MIDC फायर ब्रिगेड आणि नगरपालिका फायर ब्रिगेड हे आता पोहोचलेले आहेत. दोन्ही बचाव कार्य सुरू आहे. संदीप, तुम्ही आता 2 ते 3 मिनिटात प्रत्यक्ष स्थळी पोहोचताय. तुमच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे नक्की येतो. तुम्हाला आता फ्री करतो, पण आता आपल्यासोबत दिनेश केळुसकर आहेत. दिनेश, साधारणपणे अत्यंत ग्रामीण भाग, म्हणजे फारसा काही शहरी भाग नाहीये हा महाड वगैरे परिसर, अशा ठिकाणी 5 मजली इमारत बांधली जाते आणि ती बांधली जात असताना जी प्रक्रिया पार पाडली जाते, जे शहरामध्ये आपण बघतोय तशा प्रकारची काही प्रक्रिया या ग्रामीण भागामध्ये असते. खरं तर हाच मूळ मुद्दा आहे की ज्या पद्धतीची डिझाईन टाउन प्लॅनिंग किंवा ज्या पद्धतीचं डिझाईन त्या बिल्डरने अप्रूव्ह करून घ्यायला पाहिजे, जसं स्ट्रक्चर पाहिजे, जसे नियमावली पाहिजे, तशीच मुळात नियम पाळून ही इमारत बांधली गेली होती का, हा खरा मूळ मुद्दा आहे. कारण जर एवढ्या 5 मजली इमारत जर एका कुठलाही काही वादळ नसताना, काय नसताना, केवळ आणि फार जुनी नाही इमारत, मुंबईमध्ये ज्या इमारती पडतात त्या खूप जुन्या असतात, 60-60 वर्षाच्या, 70-70 वर्षाच्या, जीर्ण झालेल्या. ही इमारत आधीपासून सुद्धा जीर्ण झालेली होती अशीही काही माहिती समोर आलेली नाही, आणि त्यामुळे ही इमारत राहायला धोकादायक होती अशीही माहिती नाही आहे समोर. त्यामुळे ही कशी कोसळली अचानक, अर्थातच त्याचं कारण शोधलं जाईल, परंतु हा कदाचित बांधकामातला सुद्धा दोष असू शकतो किंवा याचं फाउंडेशन एकदम दलदलीच्या भागामध्ये केलं गेलेलं असू शकतं आणि पावसामुळे या फाउंडेशन खचून ही इमारत कोसळली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. परंतु या सगळ्या चौकशीच्या आधी आता तिथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी तिथे फायर ब्रिगेड आणि अन्य यंत्रणा पोहोचलेल्या आहेत. स्थानिक लोक तिथे मदत कार्य करतायत. खरं तर आता यावेळी कोरोनाचा काळ आहे, रायगडमध्ये खूप कोरोनाचे पेशंट आहेत. एक सुदैवाची गोष्ट म्हणजे महाडमध्ये पेशंट कमी आहेत आणि त्यामुळे लोक एकत्र येऊन ते रेस्क्यू ऑपरेशन करतायत. त्यामुळे तो धोका पण वाढलेला आहे आणि सगळी काळजी घेऊन अडकलेल्यांना किंवा जिवंत असणाऱ्यांना वाचवायचं मोठं आव्हान आता तिथल्या यंत्रणांवर आहे. दिनेश, मुद्दा हा सुद्धा आहे, महाड हा तसा ग्रामीण भागच म्हणावा लागेल. या छोट्याशा शहरामध्ये जेव्हा इतकी मोठी आपत्ती येते तेव्हा तिथे यंत्रणांच्या समोर एक मोठं आव्हान असू शकतं, कारण त्या तितक्या सक्षम असू शकत नाहीत. म्हणूनच मुंबईतून NDRFची टीम जातीये. आता तिथं कुठल्या यंत्रणा आहेत आणि त्या कशा प्रकारे मदत कार्य करतायत? आता तिथे फायर ब्रिगेड पोहोचलेली आहे आणि महाड नगर परिषदेचं पथक पण पोहोचलेलं आहे. परंतु त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक आहेत, जे युवक आहेत आणि विशेषतः महाडच्या सावित्री पुलामध्ये ज्यांनी काम केलं होतं, सामाजिक संस्थांनी सावित्रीच्या पुलामध्ये जो पूल कोसळला होता, त्या संस्था आता तिथे पोहोचलेल्या आहेत मदत कार्यासाठी. परंतु हे सगळं मदत कार्य करत असताना पावसाचा सुद्धा मध्ये मध्ये व्यत्यय येतो आहे आणि ज्याला हे सगळं कार्य करण्यासाठी जी मशिनरी पाहिजे आवश्यक, तो ढिगारा उपसण्यासाठी, ती अजून तिथे पोहोचलेली नाहीये. ती आता थोड्या वेळात पोहोचेल. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना तिथे तातडीने हलवण्याचे आदेश दिलेले आहेत. NDRF पोहोचेपर्यंत उशीर जर लागू शकतो, 4 तास लागू शकतात, परंतु त्याचबरोबरच्या आधी जर कुणाला वाचवता आलं तर ते वाचवता येणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे तिथल्या सगळ्या यंत्रणा, स्थानिक यंत्रणा आहेत, त्या आता कामाला लागलेल्या आहेत. दिनेश, ही इमारत ज्या ठिकाणी आहे, ज्या भागात आहे, तिथं कधी नदीचं पाणी पोहोचू शकतं का? कारण आपण महाडमध्ये या पावसाळ्यात बऱ्याचदा तुम्हीच बातमी दिली की सावित्री नदीचं पाणी पोहोचलेलं, अनेक भागात शिरलेलं, अशा प्रकारच्या बातम्या आपण दिलेल्या होत्या. ही इमारत त्या पूर क्षेत्राच्या जवळपास आहे का? काय माहिती आहे त्याबद्दलची काही? ही इमारत पूर क्षेत्राच्या जवळपासच आहे. विशेषतः महाड शहरामध्ये यावेळी सुद्धा जे महाड बाजारपेठ आणि शहरामध्ये पाणी भरलं होतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जवळपास ही लागून हा सगळा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये पाण्याचा नेहमी साठा असतो. पाऊस पडला की तिथे पाणी भरलं जातं. अशा परिस्थितीत दलदलीच्या भागातील किंवा पाणी जिथे साठतं अशा परिसरातली ही इमारत आहे. त्यामुळे साहजिकच यावेळी सुद्धा जे पाणी साठलेलं होतं या भागामध्ये पण साठलेलं होतं आणि हा सगळा परिसर हा दलदलीचा परिसर म्हणून ओळखला जातो विशेषतः, आणि तिथे आता सुद्धा पाणी साठलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मदत कार्यात सुद्धा त्या यंत्रणांना आता
अडचण येते आहे तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी. तरी सुद्धा पाऊस कमी आहे आणि थोडा यंत्रणाने जर लवकर म्हणजे आल्या यंत्रणा मशीन्स घेऊन तर मात्र कदाचित काही जणांचे जीव वाचू शकतात अशी सुद्धा आशा या सगळ्या स्थानिक बचाव यंत्रणांना आहे. नक्कीच, कारण जेवढ्या लवकर मदत पोहोचेल तेवढे जीव वाचवण्यामध्ये यश येऊ शकतं. आपण हे मुंबई मधल्या इमारतींच्या दुर्घटनांमध्ये आपण बघितलेलं आहे की यंत्रणा जेवढ्या लवकर पोहोचेल तेवढं कमी जीवितहानी होते. आतापर्यंतचा अनुभव आहे, पण आता एनडीआरएफची जी टीम आहे ती पोचायला साधारण 4 तास लागू शकतील असा अंदाज आहे. अधिक खड्ड्यांचा पुन्हा प्रश्न आहे, पावसाचा प्रश्न आहे. पण आता स्थानिक आमचे लोकमतचे प्रतिनिधी आविष्कार जी आता आपल्यासोबत, आविष्कार देसाई आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आविष्कारजी, तुम्ही आता कुठे आहात? दुर्घटना स्थळापर्यंत तुम्ही पोहोचलायत का आणि तुमच्याकडे या संदर्भातली काय माहिती आहे? आविष्कारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो आविष्कारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय स्टुडिओतून? आविष्कारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नाहीये, पण आम्ही प्रयत्न करतोय की या ग्रामीण भागात सुद्धा वेगवेगळे माध्यमातून आपण कशा प्रकारे माहिती या दुर्घटनेच्या संदर्भातली घेऊ शकतो आणि ती माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे सगळे प्रतिनिधी तिथं आता पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एक प्रतिनिधी तर अवघ्या काही मिनिटात तिथे पोहोचतील आणि आपल्याला तिथले अपडेट सुद्धा देतील. पण आमचे लोकमतचे सहकारी सुद्धा तिथं काही वेळात पोहोचत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा याबद्दलचे अपडेट्स आपण घेऊया. एक मोठी दुर्घटना महाडमध्ये सावित्रीच्या वरचा जो पूल कोसळला त्याच्यानंतर महाड हादरलेलं होतं. महाराष्ट्रात खूप त्यानंतर सुद्धा चर्चा झाली होती त्या पुलाची. त्यानंतर आज महाड पुन्हा एकदा हादरलेला आहे. 5 मजली इमारत कोसळली आहे महाडमधली आणि या इमारतीमध्ये साधारण 70 ते 80 लोक राहत असावेत असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय. प्राथमिक अंदाज आहे हा. साधारण 12 ते 15 वर्ष जुनी इतकी इमारत, खरं तर तिला जुनी म्हणताच येणार नाही, नवीच इमारत म्हणावी लागेल. 12-15 वर्ष हे कुठल्याही इमारतीचं वयवर्ष जुनं असू शकत नाही. मग इतकी ही इमारत 12-15 वर्षातच कशी कोसळली हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. जे टाउन प्लॅनिंग आपण म्हणतो, सगळ्या नियमावलीचं पालन करून ही इमारत बांधली गेलेली होती का? ही इमारत आत्ता कुठलाही मोठा मुसळधार पाऊस नसताना सुद्धा, ती वादळ वारं नसताना सुद्धा ती कशी कोसळली? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत ती खरोखरच काळजाचा ठोका चुकवणारी आहेत. सगळं काही भुईसपाट झालेलं आहे. आविष्कार देसाई आपले लोकमतचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तिथले प्रतिनिधी आहेत. आविष्कारजी, तुमच्याकडे आता या संदर्भातली काय माहिती आहे? तुम्ही घटनास्थळी पोहोचलायत का? अर्ध्या तासापूर्वीची घटना आहे. हा. आणि ही बिल्डिंग 5 मजली इमारत होती. बरं. आणि अर्ध्या तासापूर्वी बिल्डिंग पडली अचानक. म्हणजे काय झालं नेमकं कोणाला पण कळलं नाही. जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलं की मोठा आवाज झाला आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ती बिल्डिंग खाली कोसळली. त्याच्यामध्ये 47 फ्लॅट आहेत असं कळतंय आणि त्याच्यामध्ये 200 जण कदाचित राहत असतील अशी शंका व्यक्त केली जाते. आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे प्रशासनाला. जिल्हाधिकाऱ्यांनी 3 एनडीआरएफच्या टीमची मागणी केलेली आहे सरकारकडे आणि लवकरात लवकर पोहोचण्याची ती व्यवस्था करत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत, जिल्हाधिकारी पण तिकडे पोहोचतायत. बर, आता त्या ठिकाणी मदत कार्य कुठल्या यंत्रणांकडून केलं जातंय आणि कशा प्रकारचं मदत कार्य सुरू आहे? मदत कार्यामध्ये स्थानिक पोलीस आहेत आणि स्थानिक प्रशासन आहे, नगरपालिका आहे. त्याच्यानंतर स्थानिक जी लोक आहेत त्यांच्याकडून ती मदत सध्या सुरू झालेली आहे. बरं. आणि पोलीस आपत्ती विभाग पण त्याच्यामध्ये पुढे आलेला आहे. तर मदत सुरू करण्यात आलेली आहे. पण इमारत खूप मोठी असल्या कारणाने त्याचा ढिगारा उपसण्याकडे खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये स्थानिक प्रशासनाला ते जमणार नाहीये. तुम्ही सोबत राहाच आविष्कारजी. आता आपल्यासोबत शुभम शिंदे महाडचे स्थानिक नागरिक सुद्धा आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत. शुभमजी, आता तुम्ही घटनास्थळी आहात का आणि तिथे कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे? तुम्ही काय माहिती द्याल? हॅलो. हा शुभमजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा आवाज पोहोचतोय सर. हा, मी आता घटनास्थळी उभा आहे. बरं. आतापर्यंत 5 ते 6 लोकांना बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे.
चला, चांगली गोष्ट आहे. खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे. कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे, काय तिथली परिस्थिती आता तुम्हाला दिसतेय? आताची परिस्थिती तरी आता सगळे इकडे फायर स्टेशन वाले सगळे आलेले आहेत, ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत, फायर स्टेशनच्या गाड्या उपलब्ध आहेत. आता थोड्याच वेळात एनडीआरएफची पण टीम इकडे दाखल होणार आहे. बरं, साधारण आणि किती लोक त्यामध्ये तिथे राहत होते त्याबद्दलची माहिती आहे तुमच्याकडे? माहिती तरी नाही, असा अंदाज आहे की जवळजवळ 75 फ्लॅट्स आहेत. म्हणजे नाही म्हटलं तरी 200 लोक तरी राहत असणार माझ्या अंदाजानुसार तरी. बरं. त्यात आधीच 2 कॉलम काहीतरी बिल्डिंगच्या खालचे खचले होते. हा, तर आधी लोकांना सूचित केलं होतं थोडंफार, तर आधी लोक थोडे म्हणजे बिल्डिंग मधनं हल्ले वगैरे होते, बाहेर गेले होते. बरं. आणि त्यात आज जो उद्या खचत गेली बिल्डिंग, तर लोकांनी आरडाओरडा केला की बिल्डिंग खचते. तर आमच्या इकडच्या महाडचा एक मुलगा आहे काजरपुऱ्यातला, स्वप्नील शिर्के म्हणून, हा, त्यांनी बिल्डिंगच्या 3rd फ्लोअरवरनं उडी मारून मग त्यांनी बाहेर पडला डायरेक्ट. मग त्याला हॉस्पिटलला दाखल वगैरे केलेलं आहे. बरं. म्हणजे इमारत कोसळणार याचा अंदाज इमारतीतल्या लोकांना आला होता? हो, आला होता अंदाज आला होता. बरं, साधारण कधी ते जे खचले होते, काही पिलर्स त्याचे खचले होते असं तुम्ही सांगताय, साधारण कधी ते लक्षात आलं होतं? आता जे इकडे जे बाजूचे लोक म्हणतायत त्यांचा असं तरी अंदाज आहे की 10-1 दिवसापूर्वी थोडे कॉलम वगैरे खचले होते. बरं, पण प्रशासनाकडे याची काही तक्रार केलेली होती काही? नाही, काय इतकं मला पण अंदाज नाहीये त्या गोष्टीचा. बरं, खरं तर मोठं संकट आहे निश्चितपणे हे, पण आता त्या परिसरामध्ये काय अडचणी येत आहेत मदत कार्य करण्यासाठी? मदत कार्य करण्यासाठी अडचणी तर अजून नाहीच आहेत. बरं. आता सगळे दाखल इकडे झालेले आहेत आणि जे नागरिक इकडचे जे स्थानिक लोक आहेत, जे पोरं आहेत, हा. ते पण सगळे मदतीला लागलेले आहेत. हळूहळू एक एक सगळं काढले जाते. ठीक आहे. आणि ते आता थोड्याच वेळात रेस्क्यू ऑपरेशन, म्हणजे आजचा दिवस तर रेस्क्यू ऑपरेशन होणारच आहे अख्ख्या रात्रभरच. बरं, सध्या पाऊस आहे तिकडे? नाही, पावसाचा एक थेंब सुद्धा नाहीये. बरं, सकाळपासूनच पाऊस नाहीये? सकाळपासून पाऊस होता, थोडाफार येऊन जाऊन वगैरे होता. 1 तासाभरातनं वगैरे पाऊस यायचा आणि जायचा. हा, ही इमारत कुणाची आहे? इमारत युसुम शेख म्हणून असं कोणतरी कॉन्ट्रॅक्टदार आहे. हा, त्यांची ती इमारत बांधली होती. इमारत बांधून नाही ठीक म्हटलं आहे. तर मी तुमच्याकडे येतो. आता आपल्यासोबत लोकमतचे स्थानिक प्रतिनिधी सिकंदर अनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिकंदरजी, या इमारतीच्या बद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? ही इमारत 7 वर्ष जुनी आहे. किती? 7 वर्ष. फक्त 7 वर्ष? फक्त 7 वर्ष झाली. अत्यंत धक्कादायक माहिती आहे ही. बोला. आणि तलोजाबद्दल बिल्डरनी बांधलेली आहे. हा, आणि आता ही 6 वाजून 5 मिनिटाला ही बिल्डिंग कोसळली. बरं, इमारत का कोसळली त्याबद्दलची काही माहिती, प्राथमिक माहिती समोर येऊ शकली? इमारतीबद्दल अनेक तर्कवितर्क अगोदरच लोकांनी काढलं होतं की इमारत धोकादायक आणि कोसळण्याच्या मार्गावर आहे. बरं, पण 7 वर्षात कोसळण्यासारखी इमारत म्हणजे नेमकं काय झालं की? निकृष्ट, या इमारतीचं निकृष्ट दर्जाचं काम आहे हा हा, असं लोकांचं निदर्शन होतं. बरं, पण त्याच्याबद्दलची काही तक्रार केली होती लोकांनी? असं कोणी नाही केली. तक्रार केलेली तर अजून तरी निदर्शनात येत नाही. बरं, या इमारतीची मालकी कुणाकडे होती? ती सोसायटीकडे हस्तांतरित झालेली होती, बिल्डरकडे होती की काय? ते अजून तेवढं काय, कारण कसं आहे, अजून तेवढ्या संदर्भात माहिती दिलेली नाही. कारण कसं आहे, आता ज्या लोक हे आहेत ते सर्व अडकलेले आहेत. ठीक आहे, मला तुमच्या आजूबाजूला पूर्ण आवाज येतोय, ॲम्ब्युलन्स वगैरे येत आहेत आणि अग्निशमन दलाच्या गाडीचा सुद्धा आवाज येतोय. आता घटनास्थळी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे? घटनास्थळी जेवढी यंत्रणा महार प्रशासनाची आहे ती सर्व, नगरपालिका असो, तहसील असो, महसूल डिपार्टमेंट, सर्व यंत्रणा रेडी आहेत. किंवा काही प्रायव्हेटली जवळपास 5 ते 7 जेसीबी आहेत, अँब्युलन्स आहेत, त्याच्यानंतर फायरच्या गाड्या आणि फायर ब्रिगेड आहेत आणि बिल्डिंग उपसण्याचं काम चालू आहे. बरं, साधारण आतापर्यंत किती लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे? 30 बिल्डिंग हालायला लागल्यानंतर 30 लोक जवळपास बाहेर निघाली. 30 लोक आधीच बाहेर निघाले? हा, त्याच्यानंतर बचाव कार्याने 5 लोकांना काढले. बरं, जी जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलंय? हा, सुखरूप काढले. जखमी आहेत, जखमी अवस्थेत आहे. बरं, साधारण किती लोक या इमारतीत राहत होते? 80 ते 90 लोक या बिल्डिंग मध्ये. अरे 2 विंग होते हा, आणि 40 फ्लॅट होते. या विंगला 2 विंग आणि 40 फ्लॅट होते. बरं, दोन्ही विंग कोसळल्यात?
हा सर्व सर्व पूर्ण बिल्डिंग दोन्ही विंग होतं. बर, एकूण फ्लॅट किती होते या इमारतीत? 40 फ्लॅट होते. 40 फ्लॅट होते. ओके. बर, सगळेजण घरी होते की काही जण बाहेर गेले होते कामावर, त्याबद्दलची काय माहिती आहे? नाही काय कसं आता तांत्रिक माहिती मिळते की 1-2 फ्लॅटवाले बाहेर निघालेले होते, म्हणजे कुठे बाहेर होते, 1-2 फ्लॅट बंदही होते. हा हा, बाकीचे सर्व फ्लॅट चालू होते. बर, साधारण इमारत कधी खचायला सुरुवात झाली होती? ह्याच्या अशी जी माहिती मिळते नाही आमच्या नाही नाही नाही, खचायला वगैरे कशी नाही झाली. हा. कारण ही कोसळली ते लोकांचं म्हणणं आहे, एक अचानक ही हालायला लागल्यानंतर ठीक आहे. अनवरजी मी माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय. आता आपल्यासोबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आहेत. मॅडम नमस्कार, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? हॅलो. हा मॅडम, महाड ज्या इमारत दुर्घटनेनं हादरलेला आहे त्याच्या संदर्भातली काय ऑफिशियल माहिती आपण देऊ शकाल? निधी मॅडम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसावा कदाचित, पण आपण ऑफिशियल जी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया की आतापर्यंत किती लोकांना बाहेर काढण्यात आलेला आहे. आता आपल्यासोबत अनवरजी होते. अनवरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अनवरजीपर्यंत सुद्धा आपला आवाज पोहोचत नाहीये, पण जी धक्कादायक माहिती आता आपल्या लोकमतच्या प्रतिनिधीने दिली ती म्हणजे केवळ 7 वर्ष जुनी ही इमारत होती. जुनी कसं म्हणावं हाच खरा प्रश्न आहे. निधी चौधरी जिल्हाधिकारी आता आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत. निधी मॅडम, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? हॅलो. हा मॅडम. फटाफट पनवेल किंवा माणगाव आपले नॅशनल हायवे मॅडम, या इमारत दुर्घटनेच्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे? तुरंत हमारे हॉस्पिटल. हॅलो. मॅडम, या इमारत दुर्घटनेच्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे? हा मॅडम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पण पुन्हा आपण प्रयत्न करूया. निधी चौधरी रायगडच्या जिल्हाधिकारी आता आपल्या सोबत होत्या. खरं तर रायगडवर काही दिवसापूर्वीच निसर्ग वादळाचं मोठं संकट कोसळलं. महाडवरती काही दिवसांपूर्वीच आपण बघतोय, काही वर्षांपूर्वी जो पूल कोसळला होता सावित्री नदीतला, त्यानंतर सुद्धा महाड हादरलेलं होतं निसर्ग चक्रीवादळ. आणि आज एक मोठी दुर्घटना महाडमध्ये घडलेली आहे. 5 मजली इमारत कोसळलेली आहे. या इमारतीमध्ये अनेक कुटुंब राहत होते, साधारणतः 40 पेक्षा जास्त कुटुंब राहत होते असं कळतंय. आता एक व्यक्ती तिथून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ॲम्ब्युलन्स आलेले आहेत, नगरपालिकेची सगळी यंत्रणा तिथे कामाला लागलेली आहे, महसूल विभागाचे सगळे अधिकारी तिथं पोहोचलेले आहेत, कलेक्टर सुद्धा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आणि या इमारतीमध्ये इतक्या 6 ते 7 वर्षापेक्षा जास्त जुनी ही इमारत नव्हती असं जर आपले प्रतिनिधी सांगत असतील तर मग ह्या इमारतीच्या दर्जाबद्दल निश्चितपणे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. इतक्या लोकांचा जीव धोक्यात घालणारा हा बिल्डर नेमका कोण, हा प्रश्न निर्माण होतोय. निधी चौधरी मॅडमशी पुन्हा संपर्क झालेला आहे. निधी मॅडम, आत्ताची काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे आणि या दुर्घटनेबद्दल काय माहिती आहे? मॅडम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? निधी मॅडम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नाही. पुन्हा प्रयत्न करूया आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा, कारण आपल्याला ऑफिशियल माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत आपल्याला आपल्या प्रतिनिधींकडून वेगवेगळी माहिती मिळते, पण भरत गोगावले आता आपल्यासोबत जोडले गेले, स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत. भरतजी, स्वागत आहे तुमचं. जी घटना घडलेली आहे, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना, महाड पुन्हा एकदा हादरलेला आहे. तुम्ही आता कुठे आहात आणि जी दुर्घटना घडलेली आहे त्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? तर माझ्याकडे माहिती अशी आहे की माझ्या कार्यकर्त्यांनी आता सांगितले 10 वर्षाच्या अगोदरची ती बिल्डिंग आणि ती जमीनदोस्त झालेली आहे. जवळजवळ 200 लोक त्याच्यामध्ये असावीत असा त्यांचा अंदाज आहे. आणि 20-25 लोकांना काढून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. आणि आमचा प्रयत्न राहणार आहे की जास्तीत जास्त लोक कशी वाचतील ती, आणि त्याप्रमाणे आता आमचे LNT कंपनीचे जे मशिनरी आहे ती आता तिथे काही पोहोचलेले, काही पोहोचत आहेत. कारण सगळ्या बाजूने डंपर मशिनरी सगळे आम्ही मागवलेले आहे की जेणेकरून आता बिल्डिंगचा एवढा मोठा लोड आहे आणि तो हलवणं तेवढं क्रमप्राप्त आहे की आम्हाला जास्तीत जास्त माणसं कशी वाचवता येतील
हा आमचा प्रयत्न राहिला. मी 5 मिनिटात पोहोचतोय तिथं. बरं, तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचताय थोड्या वेळात? आणि आता पोहोचतोय. मी गावाला होतो, मला कार्यकर्त्यांनी फोन केला, मी निघालो आणि आता पोहोचतोय विसाम हॉटेलच्या कॉर्नरला. पण तुम्ही निवडणुकीच्या निमित्तानं असेल, तुमचा तो मतदारसंघच आहे, तुम्ही या परिसरात कधी गेला असाल तर तुम्ही इमारत बघितली असेल, या परिसराबद्दल काय सांगू शकाल? आता मला म्हणजे आता मोहल्ल्याचा एरिया आहे, तो मुस्लिम बहुल एरिया आहे. तर मला आता एका कार्यकर्त्यांकडनं थोडं सांगण्यात आलं की तिथे नगरपालिकेने तलावाचं खोदकाम केलं आणि ते खोदकाम त्याच्या जवळपास झालेलं आहे. तर त्याला काय अडथळा निर्माण झाला काय ते जरा पाहावं लागेल किंवा अन्य काही गोष्टी. तर त्या आता मी तिथं स्पॉटला गेल्यानंतर परत तुम्हाला रिपीट सांगतो. बरं, ठीक आहे. आम्ही पुन्हा तुमच्याशी संपर्क करून या दुर्घटनेच्या संदर्भातल्या अपडेट्स आणि अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद, तुम्ही ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप आता आपल्या सोबत आहेत. माणिकराव, या दुर्घटनेची दृश्य खरं तर तुम्ही सुद्धा आता बघितली असाल. तुम्ही आता कुठे आहात? घटनास्थळी पोहोचलायत का? आणि या दुर्घटनेबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? मी या स्पॉटवरतीच आहे ज्या ठिकाणी ही एक 5 मजली इमारत ज्या ठिकाणी कोसळली. साधारणतः या ठिकाणी 47 फ्लॅट होते. सुमारे 200-250 लोक याच्यामध्ये आतमध्ये असावेत असा सगळ्यांचा अंदाज आहे. आता आम्ही या ठिकाणी जेसीबी पोकल्यान सगळं लावलंय. 10 ते 12 लोकांना आम्ही त्याच्यातून बाहेर सरकारी हॉस्पिटल आणि देशमुख नर्सिंग होम आणि बाकी खाजगी रुग्णालयात दाखल केलंय. आणि अजूनही आम्ही युद्ध पातळीवरती या ठिकाणी हे सगळं काढण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. माणिकराव, जर एवढ्या मोठ्या संख्येनं लोक मध्ये अडकलेले असतील तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचं संकट आहे, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. हॉस्पिटलमध्ये काही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे या जखमींना तिथं हलवण्यासाठी? हॅलो 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 हा बोला, काय म्हणाला? कोरोनाचं काय? येतो मी तुमच्याकडे. आता आपल्यासोबत महाडचे तहसीलदार सुद्धा जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. सर, या दुर्घटनेबद्दल तुमच्याकडे काय ऑफिशियल माहिती? किती लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलंय? संपर्क आपला तुटलेला आहे. जगताप आता आपल्यासोबत माजी आमदार आहेत. माझा प्रश्न असा होता सर की कोरोनाची परिस्थिती आहे, अनेक हॉस्पिटलमध्ये कदाचित जागा नसेल, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं जर लोक मध्ये अडकलेले असतील तर त्यांना जखमींना जेव्हा बाहेर काढलं जाईल तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक वेगळी व्यवस्था करावी लागेल. त्याची काही व्यवस्था केली गेलेली आहे? नाही, आता या ठिकाणी संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाचा परिसर आम्ही मोकळा केलेला आहे. या ठिकाणी काही कोरोना सेंटर वगैरे नाही. त्या ठिकाणी काही जवळजवळ आपण नाही म्हटलं तरी 50-60 लोकांची व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते. उर्वरित खाजगी हॉस्पिटल जी आहेत त्या ठिकाणी आपण संपूर्ण ती खाली केलेली आहेत. आणि जसे जसे लोक भेटतील त्या पद्धतीने या ठिकाणी आपण उपचार करू. जर अतिशय कोण असेल तर त्याला आपण मुंबईला शिफ्ट करू. बरं, पण त्याच्यासाठी अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था आता आहे तिथे पुरेशी? सगळी आहे. या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 पोकल्या आल्या, 15-16 जीसीपी आलेले आहेत आणि 10 ते 15 अँब्युलन्स पण इथं तयार आहेत. त्या अँब्युलन्स मधून आम्ही लोकांना पाडतो आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवतो. माणिकराव, खरं तर जेव्हा मुंबईमध्ये अशा प्रकारची दुर्घटना होते तेव्हा साधारणपणे आपण बघतो की इथल्या सगळ्या यंत्रणांना माहीत असतं की अशा प्रकारचं जेव्हा दुर्घटना होते तेव्हा कशा प्रकारे मदत कार्य करावं, कारण कमीत कमी जीवितहानी होईल. आता तिथं कोण लीड करतंय? ही सगळी मदत कार्य जे केलं जात आहे ते कोण लीड करतंय? आम्ही सगळे आहोत. नगरपालिका प्रशासन आहे, या ठिकाणचे तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, सगळी पोलीस यंत्रणा आहे आणि स्थानिक या ठिकाणी असणारे संपूर्ण सगळ्यांची टीम आहे. एनडीआरएफ, जनावर, महाड एमआयडीसी परिसरातून संपूर्ण या ठिकाणी जे काही काम करणारे लोक आहेत तेही त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या पद्धतीने काम करतोय. दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण अशा पद्धतीच्या प्रवर्ग नगरपालिकेत आतापर्यंत असा कधीही प्रकार घडलेला नव्हता. खरंय, परंतु हा दुर्दैवी आहे. आता याच्यावरती काय कारवाई करायची, पहिल्यांदा लोकांना या ठिकाणी वाचवणं, हा पहिल्यांदा आम्ही प्रायोरिटी. निश्चितपणे प्राथमिकता त्याच गोष्टीला असली पाहिजे की आता एक एक जीव वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना शर्थीचे प्रयत्न तिथं करावे लागतील. इमारत जमीनदोस्त होण्याच्या आधी काय परिस्थिती होती, कशी ती इमारत होती? एका विंडोमध्ये आपण बघतोय, दुसऱ्या विंडोमध्ये बघतोय तो ढिगारा, ज्या ढिगाऱ्यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. खरं तर कालपर्यंत अगदी 6 वाजेपर्यंत ज्यांना कल्पनाही नसेल की आपलं आयुष्य एखाद्या ढिगाऱ्यात बदलून जाईल आणि अशा प्रकारे ही सगळी आपल्या त्या
स्वप्न असतं घर म्हणजे प्रत्येकाचं, आणि त्या स्वप्नाची अशी अवस्था होईल हे स्वप्नातही कदाचित त्यांना वाटलेलं नसेल. पण आता ही अत्यंत विदारक अशी दृश्य आपल्यापर्यंत आपले प्रतिनिधी पोहोचवत आहेत, स्थानिक नागरिक पोहोचवत आहेत, आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. 5 मजली इमारत महाडसारख्या छोट्याशा शहरामध्ये उभी राहते, 7 वर्षाच्या मध्ये ती कोसळते. या सगळ्याला नेमका जबाबदार कोण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली जातील, दोषी कोण, त्यांच्यावर कारवाई होईल. पण आज मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे यात जे कुटुंब राहत होते, 40 पेक्षा जास्त कुटुंब राहत होते, 200 पेक्षा जास्त लोक तिथं अडकलेले असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. 15 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढलेला आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. पण चिंतेची बाब ही सुद्धा आहे की एनडीआरएफची टीम महाडमध्ये पोहोचायला साधारण 4 तास लागू शकतात, कारण एनडीआरएफला अनुभव आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना झाल्यानंतर मदत कार्य कशा प्रकारे केलं पाहिजे याचा अनुभव त्यांना असतो. त्यामुळे कमीत कमी जीवितहानी होत असते, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, कारण त्यांना त्याची माहिती सुद्धा असते, त्याचं ज्ञान असतं. पण स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातूनच आता हे काम करावं लागणार आहे पुढचे 4 तास तरी किमान, जोपर्यंत एनडीआरएफची टीम तिथे पोहोचणार नाही. पण आज एक अत्यंत मोठी दुर्घटना घडली, ज्यामुळे महाड पुन्हा एकदा हादरलेला आहे. खरं तर सगळ्यांनाच हादरवणारी ही घटना म्हणावी लागेल, दुर्घटना म्हणावी लागेल. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. या बातमीच्या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.